करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर मिशोवरून जे काही मटेरियल मागवतो त्याला खूप लेट होत आहे। तर ऑर्डर खूप जणांचे आले, पण तो कपडा जिथपर्यंत येत नाही तिथपर्यंत मी शिवू शकत नाही। कधी 4 दिवस लागतंय, कधी 5 दिवस लागतंय, कधी 6 दिवस लागतंय। पार्टीवेअर जी साडी आणली होती त्याचा वन पीस शिवून मी पाठवला, त्यानंतर दुसरे मला 5-6 ऑर्डर होते, पण एकच आता आले। ती साडी मी तुम्हाला दाखवते। त्याच्यानंतर वन पीस साठी कपडा मागवलाय, छोटीचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी सिलेक्ट केला, कसा आहे माहिती नाही। आणि कॉटनचे 4-5 फॅब्रिक मागवलेत मी, मला ट्राय करायचं की ती क्वालिटी चांगली आहे का नाही, कसं आहे। आणि 1-2 तर त्याच्यातले ऑर्डरचे आहेत, 2 मी स्वतः पर्सनल मागवले। मैत्रिणीसाठी ड्रेसेस शिवायचे, पण मटेरियल लवकर येत नसल्यामुळे कोणाची ऑर्डर मी लवकर पूर्ण करू शकत नाही, ही मला खंत आहे। पण काय करणार आहे, कारण त्याची वाट तर बघावं लागेल। तर बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आधी ऑर्डर म्हणजे आधी तुम्ही बुकिंग करा, मग ऑर्डर येणारच आहे। तसं शक्य नाही। मी ऑर्डर केले, तो कपडा बोला 250चा, 300चा, 350चा, महाग नाहीये, मीही मान्य करते। पण तो कपडा तसाच राहिला तर माझ्या वापरण्यात नाही आला तर माझं ऑलरेडी कटिंग आणि हे राहिलेले कपडे खूप आहेत, ज्याची मला म्हणजे शिवताच माझं कधी कधी ते नाकी नव्हे येतं। कारण ऑर्डर असेल ना तो पॅटर्नचा शिवतो, राहिलेला कपड्याचा काय करायचा हा खूप मोठा प्रश्न आहे। मिशोवरून मागवतो तो कपडा मी 2.5, 3, 5 मीटरच जास्त मागवते। जो आधी मागवला तो सगळा संपलाय, परत त्याला ऑर्डर आले हे सांगते। ह्याला परत ऑर्डर आहे, ह्या ड्रेसला जो मी सुरुवातीला टाकलेला आहे त्याचे मला वाटतं 2 की 3 मागवले होते, कॉर्डसेटच आहे। आणि तो हे गेले म्हणजे तो संपला। आता फक्त एकाचा टॉप शिवला आणि पॅन्टीसाठी मी वाट बघते, असं झालेलं आहे। 1 मिनिट, हे ऑर्डरचे मेसेज आहे। तर दुसरी एक साडी मागवली नाही, आधी मी हे सांगते। कपडा मागवलाय, काय रेट आहे, 370, 4 मीटर आहे। कॉटन रेयॉन असा मिक्स हा कपडा आहे। हा वन पीस साठी मागवलाय, कारण त्याला तसा लेअर हवा आहे। फ्रॉक किंवा वन पीस, छोटीचा वाढदिवस येतोय माझ्या मुलीचा, तिच्यासाठी खास तिने हा सिलेक्ट केलेला आहे। कुठल्याही कस्टमरने हा सिलेक्ट केलेला नाहीये, पण ह्याची मी लिंक देणार आहे। आणि तुम्हाला अगर हा कपडा मागवायचा असेल तर तुम्ही मागू शकता, किंवा ह्याचा वन पीस शिवल्यानंतर पाहिल्यानंतर तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर देऊ शकता। 4 मीटर ठीक आहे, 370 म्हणजे पॅकिंग व्यवस्थित आहे। कपड्याची क्वालिटी बऱ्यापैकी आता चांगली येते, पण खूप चेक करावं लागतं। असं काही आपण पटकन सिलेक्ट करायचं आणि ऑर्डर करायचं असं नाही होत आहे, कारण लक्ष देऊन बघावं लागतंय। एक तर कस्टमरचं असतात किंवा मी माझ्यासाठी मागवलं तरी मला ते व्यवस्थित चेक करायचं। छान आहे कपडा, छान मऊ आहे। आणि जसा फ्रॉकसाठी किंवा वन पीससाठी हवा, जो फ्रॉक बनवायचा त्याच ह्याला असा हा मिळता जुळता आहे, कारण तसा त्याला लुक हवा आहे त्या ह्याच्यासाठी। कारण बऱ्याच कपड्यामध्ये कसं असतं, तो लुक येत नाही, तो लुक नसला तर असं हे दिसत नाही, त्याचा जो गेटअप आहे तो व्यवस्थित दिसत नाही। मी थोडासा कॅमेरा खाली करते, आणि ज्याचा जो गेटअप आहे तो व्यवस्थित दिसत नाही। हे जे आहे साडीचा मला वाटतं शॉर्ट व्हिडिओ टाकलेला, हे लवकरच तुम्हाला ह्याचा व्हिडिओ येतील, कारण हे ऑर्डरचे तर खूप सुंदर असे टॉप बनलेत। तर पाहते मी किती पन्ना आहे। पन्ना बऱ्यापैकी ह्याचा भरपूर आहे, 44 येतो, पण ह्याचा पन्ना ह्याचा पन्ना 56 आहे। आणि किती मीटर त्यांनी सांगितलं, आम्ही 4 मीटर सांगितलं, म्हणजे ऑर्डर केले 4 मीटर आहे का, बरोबर 4 मीटर आहे। एखादा इंच कमी येतो। आणि हा असा लुक वाईज आहे, सुंदर असा ह्याचा फ्रॉक बनेल, जसं तिने हे दिलेलं आहे, मला आयडिया दिलेली आहे। तर कपडा खूप सुंदर आहे, तुम्ही मागू शकता। आणि हा शिवताना हातातून स्लिप होतो का ते पाहते मी, कारण माझे जास्त करून कस्टमर किंवा जास्त कस्टमरपेक्षा माझे जे व्हिडिओ पाहतात, जे शिलाई करतात, त्यांच्यासाठी हा खूप फायद्याचा वेळ ठरणार आहे। ह्याच्यामध्ये समोरून हे येतं, आता लक्षात आलं, चमकतं ते, मी म्हटलं काय चमका लागले कॅमेऱ्यात। तर हाही हातातून स्लिप होणारा नाहीये, तर तुम्ही मागू शकता। जे नवीन शिवणार आहेत त्यांच्यासाठी मी सांगते, जे शिलाईचं काम करतात। खूप सुंदर अशी डिझाईन आहे ह्याच्यावरती, स्ट्रॉबेरी बोलतो ना ते तसं पॅटर्न हे आहे, आणि पांढरा पूर्ण असा। आणि ह्याचा कलर जाणारच नाही, कारण हा कपडा तसा नाहीच आहे, हा उलट आहे। तर हा हे पहा, खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूपच सुंदर आहे हा। मी तेच म्हणले फेंट दिसतंय,
पण ते दाखवण्याच्या ह्याच्यामध्ये, कारण घडीच त्यांनी उलट करून दिली टाकली होती त्याच्यामध्ये. तर हे पहा, मस्त असा हा कपडा आहे, दिसतोय ना, खूप सुंदर दिसतोय हा कपडा. ऍक्च्युली माझे हे आहे, काय बोलतो आपण, क्रीम कलर आणि हा कलर सेम आहे. अरे कॅमेरा हलतोय माझा. प्रॉब्लेम हा आहे की हा व्हाईट आणि हा व्हाईट असल्यामुळे असं दिसतोय. ह्या कपाटाच्या बाजूला घेतलं की खूप सुंदर दिसतोय. तर पार्टीवेअर साठी जे ड्रेससाठी साडी मागवले ते ओपन करते. ह्या पर्पल कलर सांगितलाय क्लायंटचा. तर डिझाईन जसे सांगतात त्यानुसार शिवत आहे. पण होतंय का नेमकं घाई असल्यामुळे बऱ्याच ह्याचे व्हिडिओ बनवण्यात येत नाहीत किंवा जमत नाही हे. तर ह्याचा तुम्हाला बघायला भेटेल, कारण हा बघते मी. हा सेमच आहे, क्वालिटी बिलिटी सेमच आहे. आणि ह्याच्यावरचा ब्लाऊज पीस आहे, दिसतो आय थिंक. त्याच्यावर काळा होता आणि ह्याच्यावरती पांढरा आहे. कुठल्या कामाचं आहे का नाही पाहते, कारण काय पार्टीवर ह्या साड्यांचं इतकं ड्रेसेस स्टार्ट आलंय. ठीक आहे, इतका हे नाही आहे, पण स्लीवलेस ते करून मुलींसाठी ते क्रॉप टॉप ते बनवू शकता तुम्ही. किती तो कपडा ते चेक करणार आहे. साडी ही सुंदर दिसते, बघू साडी चेक करते मी. हा कपडाच आहे, साडी पार्टीवर जसं म्हणतात ना, सरळ हा कपडा आहे. पण ह्या कपड्याला काय बोलतात माहिती नाही, खूप मऊ आहे आणि पटकन शिवण्यात येतो. ह्याला बिलकुल मेहनत जास्त लागत नाही. ह्या वेळेसच्या साडीची ह्याची मी किंमत काय ह्यावेळेस कमी आले, काय माहिती कसे काय फरक पडतायत. ती 220ला आले आणि गेल्या वेळेसची काहीतरी थोडी जास्त होती. पण त्या कस्टमरला मी ते जे लिंक पाठवलं त्याच्यावरूनच मागवलंय. तर हा पूर्ण हा कपड्यासारखाच आहे, एकदम हलका आहे, काहीही वजन नाही आहे ह्याला. आणि ह्याला बटरस्केपचं मी अस्त्र वापरलं होतं. तर तुम्ही जसा घेर ठेवता त्याच्यावरती आहे. एक साडीची किंमत तुम्ही 220 पकडलं, ह्याच्यामध्ये जो मटेरियल लागतो तो महाग जातो ह्याच्यामध्ये. तर आय थिंक हा शिवून पूर्ण कुरिअर बिरिअर पकडून गेल्या वेळेस मला काहीतरी तो 900ला झाला होता. हाही त्याच रेंजमध्ये जाईल, थोडासाच फरक आहे 10-20 रुपयाचा. तर 900 मध्ये फुल फ्री साईज आपल्या मापाचा गाऊन होतो ह्याच्यामध्ये. त्यांनी काहीतरी कमर बेल्ट सांगितली होती, परत हेअर बेल्ट काहीतरी सांगितलं होतं, ते मी शिवून दिलं होतं. तर हे चेक करूया किती मीटर आहे, कपडा कसा आहे. हा पूर्ण ट्रान्सपरंट आहे. साडी म्हणून मुलींसाठी ठीक आहे, माझ्यासारख्यांसाठी तर ही साडी म्हणून बिलकुल मी तुम्हाला सजेशन नाही देणार आहे. ज्यांचा पोटाचा घेर आहे, ज्यांचा पोटाचा घेर नाहीये आणि असं बंद गळा घालून तुम्ही असं म्हणजे वापरू शकता, तर तुम्ही मागू शकता ही साडी म्हणून. पण छान दिसते. पण जसं की काय आहे की नाही असंच वाटतंय. आतल्या बाजूला थोडासा काळसर वाटतोपणा आणि हा फिरता कलर आहे. तर सुंदर असा हा लुक दिसतोय ह्याचा. तर दोन्ही जी आधीची मागवली ही मागवली क्वालिटी सेम आहे, काही फरक नाही. मला त्यावेळेस इतकं ते हलकं वाटलं होतं. आता सुद्धा मला तसंच वाटतंय, एकदम असं हलकापणा आहे ह्या कपड्यामध्ये. तर आता तुम्हाला हा ड्रेस शिवल्यानंतरच बघायला भेटेल. बघूया कसं कसं जमतं ते, कारण काय ऑर्डर जसे त्यानुसारच मी हे करते. आणि ह्याच्यात डिफेक्टिव्ह पीस असेल तर मला ते रिटर्न करावं लागतं. लिंक मी तुम्हाला देणार आहे, तुम्ही मागू शकता. म्हणजे 250 ते 250 असा रेट पडतो ह्याला. अस्तर पकडलं तुम्ही, बटरस्केप लावलं तरी ह्याला 4 मीटर अस्तर लागतं. अस्तरचं कॉस्ट जाईल तुम्हाला 350 ते 400 पकडा तुम्ही. हलका वापरलं तर कमीत बसेल. तर 250 आणि 350 पकडलं तरी 600 पर्यंत हा मटेरियलच जातो दोन्ही मिळून. आणि शिवणं तुम्ही 300 पकडला तर 900च्या जवळ हा बसेल हा गाऊन तुम्हाला. आय थिंक मला वाटतं की माझं काय गणित चुकतंय. बरोबर आहे, 900 पर्यंत बसून जातो हा. पण कोरिअर ते असेल ऍड करणं तर त्याचं हे होतंय. तर तुम्ही अगर व्यवसाय करणारे असतील किंवा काही असेल तर तुम्ही असा हिशोब घालत जा, कारण बऱ्याचदा विचारण्यात येतं. आणि कोरिअर अगर जास्त असेल, ह्याच्यात जास्त मेहनत असेल तर थोडेसे रेट वाढत जाणार आहे. तर हे झालं. त्यानंतर मी नेहमी प्रवास करत असते, हे तुम्हालाही माहिती आहे, कामासाठी जात असते. तर उन्हाळ्यामध्ये काही घरी असे मी पावडर बनवते आणि त्याच्यात दूध किंवा हे करून मी ते कॅरी करून घेऊन जाते. म्हणजे तुम्हाला अगर म्हणजे वेळेवरती जेवायला मिळालं नाही तर तुम्ही ते पिले की तुमचं पोट भरते. पण व्हायचं काय, जो काही घरी मी पावडर मिक्स करून घेऊन जायची ते बॉटलमध्ये ते खाली राहायचं. स्टीलच्याच बॉटलमध्ये मी घेऊन जाते. ते मिक्स नाही व्हायचं आणि वरलं जे आहे लिक्विड पिण्यात यायचं. तर माझ्या दोघीही मुली मोठी तर स्पोर्ट्समध्ये, छोटी तेवढी नाहीये आणि सर आहेत. तर ते बऱ्याचदा खेळायला जाताना ते एक्सरसाइज करतात, तर त्यांना प्रोटीन ते वापरतात बऱ्याच प्रमाणात थोडंफार. तर त्याच्यासाठी
त्यांनी हे सजेशन केलं होतं, हे मागवलं होतं आधी त्यांनी, प्लॅस्टिकचं आहे त्यांच्याकडे. तर मी म्हणलं मला प्लॅस्टिकचं नको आहे, तर मला स्टीलचं हवं आहे. 4दा बुक केलं. 4ही वेळेस काय ना काय, हे तुटलेलं तर यायचं किंवा आतलं तर यायचं नाही, हे तरी यायचं, असं काही ना काही असायचं. तर हे मी मागवलं आणि मला बरं पडतं. ह्याच्यामध्ये जे काही आहे खारी किंवा बदाम जे काही पावडर करतो ते ह्याच्यात टाकून, दूध टाकून मिक्स केलं आणि हे ह्याच्यामध्ये टाकून दिलं तर ते खूप व्यवस्थित मिक्स होतं. आणि वरच्या बाजूला एक मिनिट, हे असं झाकण आहे, स्टील आहे, आतली बॉडी पूर्ण स्टील आहे, क्वालिटी चांगली, एकदम पण असं काय बोलतात हेवी नाही आणि एकदम पण हलकं नाही आहे. आणि असं तुम्ही मिक्स केलं, ओपन करायचं आणि इथून हे प्यायचं. तर मी प्लॅस्टिकचं मुलींसाठी मागे एकदा त्यांनी मागवलं होतं, ते बऱ्याचसं त्यांचं वापरण्यात यायचं, पण मी नंतर त्यांना म्हणले नाही, सगळ्यांसाठी आपण स्टीलचं मागवूया. तर स्टीलचं मागवलंय. चॅप्टरची किंमत आहे 233, कमी जास्त होऊ शकते, लिंक देणार आहे हां. तर तुम्हाला मागवायचं असेल तर मागवू शकता. आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही पावडर किंवा दूध हे करून तुम्ही मिक्स केले. अगर मुलं स्पोर्ट्समध्ये असतील, शाळेत जात असतील, तुम्ही ह्याच्यात पाणी आणि हे काही दिलं तर बरं पडतं, कारण स्टील आहे आणि हे तिथून इझिली पिऊ शकता. वरचं जरा प्लॅस्टिक आहे, हा जो आहे हा तिथला कवर, कारण हा स्टीलचा येत नाही कदाचित असं त्यांनी सांगितलं, ते तितकं ठीक आहे. पण प्लॅस्टिकमध्ये कुठल्याही पाण्याचे किंवा ज्यूसचे प्रकार वापरायचं नाही, डॉक्टरांनी कंपल्सरी सांगितले, मला तरी सांगितलंय. कारण जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा प्लॅस्टिकच्या ह्याच्यातलं पितो तर तेवढ्यासाठी ठीक आहे, पण कुठलंही काही पदार्थ बनवलेलं, समजा तुम्ही ज्यूस बनवलेला आहे किंवा सब्जा भिजवून त्याच्यात तुम्ही साखर ते घातलेलं असतं, ते तुम्ही त्या प्लॅस्टिकमध्ये घेऊन गेलं तर त्याचे साईड इफेक्ट होतात नेहमी. आणि माझं अलीकडे खूप, तुम्हालाही माहिती आहे, कामासाठी मला नेहमी इथून पालघर, विरार, मुंबई कुठेही जायचं असेल तर हे मला बरं पडतं. तुम्ही घरामध्ये मुलांसाठी खारीक पावडर किंवा काही असं मिक्स करून अगर देत असा तर हे बरं आहे. ह्याच्यात तुम्ही टाकायचा आणि तो पावडरचा डबा सोबत घेतला आणि ह्यात टाकला, असं तुम्ही घोळ केला तर सरळ पिऊ शकता, कुठेही काही ह्याचं म्हणजे त्रास नाही. आणि पण घरी आल्यानंतर स्वच्छ धुवायचं आहे गरम पाण्याने, कारण मी हे वापरून झालंय त्यानंतर मी तुम्हाला सांगायला लागले. हा बॉक्स त्याचाच आहे, त्याच्यामुळे मुलींसाठी पण तेच मागवलेले आहे. तर हे तिन्हीचंही लिंक देते मी तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही मागवू शकता. आजचा व्हिडिओ हा मिशो हॉलवरचाच होता. अजून मी 4-5 कॉटनचे हे केले, ते शक्यतो आज दुपारपर्यंत येईल बोलले, तर दोन्ही व्हिडिओ आजच टाकण्याचा प्रयत्न करते. कारण बऱ्याच जणांना तो जो कपडा आहे त्याच्यावर बऱ्याच जणी मागवतात आणि शिवतात आणि मला व्हॉट्सअपवरती फोटो पाठवतात किंवा विचारतात. जिथपर्यंत तो कपडा मी नाही हे करणार तिथपर्यंत लिंक तुम्हाला देणार नाही. आणि किंवा काहीही असं की चला बाबा मी न चेक करताच मी तुम्हाला अगर पाठवलं आणि तो अगर खराब निघालं तर ते तुम्हाला वाटेल यार आम्ही ह्यांच्यावरती विश्वास ठेवून हे सगळ्या गोष्टी मागवतो आणि ह्या चुकीचं मार्गदर्शन करतात, असं नाही व्हायला पाहिजे. आजचा व्हिडिओ मी इथं संपते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.